चाल चाल गाडीवर बैठ. चाल चाल गाडीवर बैठ. चाल चाल गाडीवर बैठ. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यानंतर वडगाव पान ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि आज वडगाव पानच्या चौफुलीवरती या ठिकाणी ग्रामस्थांनी आता रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं तर या संतापजनक घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठा रोष जो आहे तो दिसून येतोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. काय सांगाल, ही जी घटना झाली काय ग्रामस्थ कसे बघतात? प्रथमतः आमचे सगळे वडगाव पानचे ग्रामस्थ याचा जाहीर निषेध करू. अशी ही घटना परत अशी इथं कधी घडली नाही पाहिजे. पहिलं आमचं सुरक्षित गाव होतं, पण एवढ्यामध्ये तो 5 गावं एकत्र आले इथं. नळवंडा आहे, कोकणगाव, ह्या गावचे संपूर्ण मुलं आज याच्यामधून शाळेमध्ये येतात आणि ह्या जो भाग आहे आता हा इथला हा जो आहे तिथं खूप वर्दळ असते. पण इथं आजही बी कधी पोलीस चौकीमध्ये कुणी पोलीस राहत नाही, कुणी काही राहत नाही. त्याच्यामुळं मुलगी ही असुरक्षित वाटू राहिली आहे. अशा 1-2 पहिल्या घटना घडल्या आणि आम्ही ह्या वेळोवेळी त्यांना कल्पना सुद्धा दिलेली आहे या गोष्टीविषयी. पण अजून काही मुलींचा सुरक्षितता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरक्षित असल्या मुली तरच बाहेरून मुली येतील आणि मुली शिकतील चांगल्या. आज मुली भयभीत झालेल्या आहे, मुली शाळेत यायला तयार नाही आज. तुम्ही काय सांगाल, अशा पद्धतीच्या घटना ज्या आहे वारंवार राज्यामध्ये घडताय, आज तुमच्या गावात देखील असा प्रसंग घडला, काय ग्रामस्थांची भूमिका? मी पहिल्यांदा ही जी घटना घडली हिच्याबद्दलचा मी निषेध नोंदवतो. आणि ही जी कन्या आहे ही इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. या कन्येला कुठल्याही प्रकारचा काही गंध नाही आणि अशा प्रकारचे जर भ्याड हल्ले होत असतील तर प्रशासनाचं याच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आणि महिला सुरक्षित नाही या महाराष्ट्र राज्यामध्ये, असा मी निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ती कन्या या वडगाव पानच्या मैड कुटुंबाची भाची आहे आणि तिचे वडील पण वारलेले आहे. आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे. तर हा दावा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून उज्ज्वल निकम साहेबांची निवड करावी अशी माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी हाकेच्या अंतरावर हायस्कूल शाळा आहे, विद्यालय आहे. मुली दिवसभर जा-ये करतात, शाळा सुटतात. इथं कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त नाही आणि इथे मुलं या मुलींची छेडछाड करतात. अशा प्रकारचे गंभीर आरोप आणि कृती या मागे सुद्धा घडलेल्या आहेत. तर इथून पुढे अशा प्रकार होऊ नये यासाठी मी सर्व प्रशासनाला विनंती करतो की याचा त्वरित बंदोबस्त करावा. निश्चित बघितलं तर गावातील महिला देखील या घटनेमुळे संतप्त झालेल्या आहेत. काय सांगाल की महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न या ठिकाणी प्रकर्षाने समोर येतोय, काय मागणी तुमची राहील? आज जर एवढे लहान मुलं जर असे कृत्य करतायत तर मोठ्या मुलांवर किंवा सगळ्या व्यक्तींवर याचा फार मोठा परिणाम आहे. या मुलांकडे एवढे द्रव्य पदार्थ आलेच कसे? ॲसिड म्हणजे हे कुठेही सर्वसाधारण कुठेही मिळत नाही आणि या मुलांकडे कुठे उपलब्ध झाले? ही गोष्टीचा पण पोलिसांनी या गोष्टीचा पण पोलिसांनी विचार केला पाहिजे, तपास लावला पाहिजे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर महिला देखील मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या घटनेचा निषेध केला जातोय. आरोपीला तात्काळ अटक व्हावी आणि कठोर शासन व्हावं अशी मागणी या सर्वांची आहे. आणि आपण पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या देखील आता मोठ्या मोठ्या रांगा लागल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं. आणि एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण वडगाव पानची पंचक्रोशी जी आहे ती या घटनेच्या निषेधार्थ आता रस्त्यावरती उतरलेली आहे. आणि या ठिकाणी या घटनेचा निषेध करतानाच प्रशासनाने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापही आरोपीचा कुठलाही शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाविरोधात देखील काहीसा रोष या ग्रामस्थांमध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे आता आरोपीला कधी ताब्यात घेतलं जातं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.